सिंगल रोडला आहेत ना, मेन ब्लाइंड स्पॉट असतात ना, ते हे बघा हे असतात. यांच्यामुळे ना नीट काही दिसत पण नाही. आपण लोणादवरून लोणार काय नाव आहे, लोणाद ना, लोणांदवरून आतमध्ये आलोय. आणि अजून आपल्याला भरपूर जायचं आहे. सातारा डायरेक्ट दाखवत होता 49 किलोमीटर आणि आपण इथून वाईला चाललोय. आणि समोर कपल बघा. हे ह्यामुळे मी बोलतो की मला ही साईड जास्त आवडते, कारण आहेत ना इथे शेळ्या वगैरे. ही साईड आहे ना पूर्ण आपला कल्चर जपून आहे. आजीच्या डोक्यावरचा पदार बघा. आता रस्त्यातून येत होतो तेव्हा मध्ये कीर्तन चालू होतं. मला पण कीर्तन भरपूर आवडतं. कीर्तन चालू होतं. आणि जिथे बघू तिथे ऊसाचे शेत आहेत. ऊसाची शेती जास्त आहे या भागामध्ये. आणि मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, हा पठारी भाग आहे ना, त्यामुळे ना ऊन इथे जास्त लागतं. एकदम समतल आहे. पण आपल्या कोकणामध्ये कसं आहे की आजूबाजूला दऱ्याखोऱ्या आहेत, डोंगर आहेत, झाडं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊन कमी लागतं आणि एवढं वाटत नाही ट्रॅव्हल करताना. पण इथे ना जरा जरी ट्रॅव्हल करायचं बोललं ना, ऊन लय बेकार लागतं. हे बघा, हा पूर्ण पठारी भाग आहे. मी एकदा इथे आवर्जून येणार आहे बैलगाड्या शर्यतीला. मला ती पण भरपूर आवडते, म्हणून मला ही साईड जास्त आवडते कोकणापेक्षा. पण किती काय झालं तरी कोकण स्वर्ग आहे. नाही, मला आहे ना सातारा कोल्हापूरचा जो रांगडी पण आहे ना तो आवडतो. ढिली माणसं नाही आहेत आमच्या इथे. आहे ना जो व्हायलन्स आहे ना तो सायलेंट आहे आमच्या इथे. तसं नाही, आमच्या इथले बघ अर्ध्यापेक्षा जास्त भाई बनलेत. डायरेक्ट मारतात, बोलत नाही बसत. कोणता भाई पळाला भाई? तो तो आमच्या कोकणातला थोडी नाही. कोण बोलला? चायला उठ उठसूट आमच्या हे त्यांनी जमीन विमीन घेतली असेल तिथे, त्याचा मूळ कोकणातला नाही आहे. जाऊ देत. डॉगेश भाई फुल आराम करतायत. गावचं आयुष्य मला इन शॉर्ट जास्त आवडतं. एकदम निवांत असतं. होतंय रे जातंय रेच्या हिसाबाने. आता गप्पा ठोकत मिसरी लावतील. बघा सावळीतून एवढं बरं वाटतं ना, बाप रे. पण उन्हात बाहेर आलो की झालं. मी ग्लव्ज नाही घातले ते कारण माझी बोटं दुखत आहेत भरपूर. आणि ते हाफ ग्लव्ज आहेत ना, त्यामुळे ते इथे आहेत ना टाईट होत आहेत. बहुतेक चेंज करायची वेळ आली आहे. बाय रोड फिरतोय ना आपण,
त्याच्यामध्ये एवढे सही सही एक्सपिरियन्स येतात ना, एवढे सही सही एक्सपिरियन्स येतात ना, की अजूनपर्यंत ज्या गोष्टी मी कधी बघितल्या नव्हत्या किंवा कधी माझ्या लक्षात पण आल्या नसतील की अशा गोष्टी असतात करून, त्या मला रस्त्याने येता जाता दिसत आहेत, ज्या कदाचित आपण पिक्चरमध्ये बघितल्या असतील. जसं ते शेतामध्ये पाणी सोडायचं, तिथे जाऊन लोक तोंडविंड होतात. हा नाही, आमच्या इथे कोकणात नाही आहे ते, असलं तरी पण आम्ही नाही बघितलंय. आमचा शहराचा जन्म आहे. सिंगल रोडला आहेत ना, मेन ब्लाइंड स्पॉट असतात ना, ते हे बघा, हे असतात. यांच्यामुळे ना नीट काही दिसत पण नाही, आणि हे ना नीट ओव्हरटेक पण करता येत नाही. आणि यांच्या गाड्या एवढ्या भरलेल्या असतात ना की यांना मागे कोण आहे ते पण दिसत नाहीत. त्यामुळे ह्यांच्यापासून पण जरा लांब राहायला पाहिजे. लांब इन शॉर्ट, तुम्हाला जर ओव्हरटेकचा चान्स भेटतोय ना तर करून टाका, कारण ना तुमचा टाईम ह्याच्या मागे जास्त वेस्ट होतो राईड करताना.